पुण्याच्या वडगाव रस्त्यावर रात्रीच्या सुमारास सीएनजी कारला अचानक आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। ही गाडी एका पोलीस शिपायाची होती। या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। वसईमध्ये 11व्या कुपारी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। या महोत्सवामध्ये पारंपरिक पोशाखामध्ये ग्रामस्थ सहभागी झाले। संस्कृतीला उजाळा देण्यासाठी सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळानं या महोत्सवाचं आयोजन केलं होतं। या महोत्सवाला नागरिकांनीही प्रतिसाद दिला। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून 4 विशेष लोकल सोडण्यात येणार आहे। सीएसएमटी वरून कल्याणकरिता रविवारी मध्यरात्री 1:30 वाजता विशेष लोकल सुटेल। ही लोकल कल्याणला पहाटे 3 वाजता पोहोचेल, तर कल्याण सीएसएमटी हार्बर वरील पनवेल सीएसएमटी अशा विशेष लोकल फेऱ्याही असणार आहेत। कोल्हापुरातील फुटबॉल ग्राउंडवर हुल्लडबाजी करणाऱ्या फुटबॉल संघ आणि खेळाडूंवर कोल्हापुर स्पोर्ट्स एसोसिएशनने कारवाईचा बडगा उगारला। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शहरातील नामांकित पाटाकडील तालीम मंडळाला आर्थिक दंड ठोठावण्यात आला। तसंच पोलीस संघ लीगमधून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज आपला 58वा वाढदिवस साजरा करतोय। मध्यरात्री सलमान खाननं जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस साजरा केला। भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गॅलेक्सी या त्याच्या राहत्या घराबाहेर तुफान गर्दीही केली आहे। अभिनेत्री रिया चक्रवर्तीला दुबईला जायला आता परवानगी देण्यात आलेली आहे। न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठानं रियाला दुबईला जाण्यास परवानगी दिलेली आहे। सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणामध्ये सीबीआयनं नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये रिया ही आरोपी आहे। यवतमाळमधील टिपेश्वर अभयारण्यामध्ये वाघाचं दर्शन झालंय। पर्यटकांनी या वाघाची चाल कॅमेऱ्यामध्ये टिपली आहे। अभयारण्यामध्ये वाघासह बिबट्या, सांबर, हरिण तसंच अस्वल अशा विविध प्राण्यांचंही दर्शन होत असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दीही केली आहे। अहमदनगरच्या शनिशिंगणापूर परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। अचानक एका 4चाकी गाडी समोर हा बिबट्या आला। चालकानं या बिबट्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे। सध्या बिबट्याचं ऊसाच्या शेतीत वास्तव्य असल्याचं समोर आलेलं आहे, त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे। तमाम भाविकांचं लक्ष लागून राहिलेल्या अंगणेवाडीच्या जत्रेची तारीख अखेर ठरली आहे। अंगणेवाडीची जत्रा ही 2 मार्च 2024 रोजी भरणार आहे। प्रथेनुसार देवीचा कौल घेऊन यात्रेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। खानदेशचं कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी गडावर शेकडो भाविकांचे हाल सुरू आहेत। गडावर भाविकांची ने-आण करणारी फर्निक्युलर ट्रॉली ही गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कर्तव्यावर असलेल्या एका मंदधुंद डॉक्टरचा व्हिडिओ समोर आलेला आहे। या दृश्यांमध्ये ही व्यक्ती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश राठोड आहे। 24 डिसेंबरला रात्री कर्तव्यावर असताना ते मद्यधुंद अवस्थेत दवाखान्यामध्ये बसले। हा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। नाशिक पुणे महामार्गावर एका युवक युवतीला कोयत्याचा धाक दाखवत लुटण्यात आला। त्यांच्याकडून मोबाईल, रोख रक्कम लुटण्यात आली। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पोलिसांनी अवघ्या काही तासात 4 जणांना अटक केली। न्यायालयानं त्यांना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे।